राज ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याला सुरुवात झालेली आहे आणि आज लातूर नंतर त्यांचं नांदेडमध्ये 6 वाजता आगमन झालं। त्यानंतर ते हॉटेलकडे मुक्कामी जात असताना सकल मराठा समाजाकडून त्यांच्या ताफ्यात जात असताना घोषणाबाजी करण्यात आली होती। नेमकी ती घोषणाबाजी का करण्यात आली होती हेच जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत स्वतः सकल मराठा समाजाचे संयोजक आहे। काय अडचण आहे राज ठाकरे यांच्याबद्दल? नाही, मराठा समाजाची नेमकी काय अडचण आहे त्यांना विचारायला पाहिजे तुम्ही, की जेव्हा जेव्हा मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर येतो तेव्हा तेव्हा सन्माननीय राज ठाकरे साहेब मराठा समाजाच्या विरोधामध्ये काहीतरी वक्तव्य करून आरक्षणाचा मुद्दा दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न करत असतात। मला एक कळत नाही, आमचा 40 वर्षाचा लढा कुठंतरी मराठा समाजाच्या ताटामध्ये काहीतरी पडणार असं लक्षात आलं तेव्हा तेव्हा राज ठाकरे साहेब त्याच्यामध्ये उडी घेत असतात आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा दुसरीकडे नेत असतात। मला एक कळत नाही राज ठाकरे साहेबांची नेमकी मराठा समाजाविषयी अशी भूमिका काय आहे, पुढची भूमिका काय आहे? जर यदा कदाचित राज ठाकरे साहेब यांनी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाच्या विषयी जर त्यांचं वक्तव्य त्यांनी थांबवलं नाही तर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये राज ठाकरे साहेब जातील त्या त्या जिल्ह्यामध्ये सकल मराठा समाज आणि अखंड मराठा समाज त्यांच्या कडाडून विरोध करेल। बरं, घोषणाबाजी देत असताना तुम्हाला पोलीसवाल्यांनी देखील अडवलेलं आहे, पुढे काय झालेलं आहे त्याचं? पोलिसांचं काम आहे, कायद्याला आणि न्यायालयाला मानणारे आम्ही लोक आहेत। मराठा समाजाने आजपर्यंत कधीच न्यायालयाचा आणि कायद्याचा अवमान केला नाही। पोलिसांनी पोलिसांचं काम केलं, पण मराठा समाज म्हणून एक समाजाचा सेवक म्हणून माझं काम मी करणार आणि पुढे राज ठाकरे यांना तुम्ही काय सांगणार आहे? पण नेमका राज यांनी असं कोणतं वक्तव्य केलं होतं ज्याच्यामुळे सकल मराठा समाज हा आक्रमक झालेला आहे? मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही हे वक्तव्यच राज ठाकरेचं खूप काही सांगून जाते। अरे मला एक सांगायचंय, 10% सुधारित आणि पुढारी राजकारण्यांमुळे आणि प्रस्थापित मराठ्यांमुळे जर तुम्ही 90% मराठा समाजाला हिनवत असाल आणि मराठ्यांना राजकारणाची गरज नाही म्हणत असाल तर सन्माननीय राज ठाकरे साहेब तुम्हाला एक विनंती आहे, आज तुम्ही नांदेड जिल्हा दौऱ्यावर आलात ना, नांदेड जिल्ह्यामध्ये झालेल्या 13 आत्महत्याच्या घरी कुटुंबाच्या घरी जाऊन फक्त तुम्ही भेट द्या, तुम्हाला मराठा समाजाला आरक्षणाची किती गरज आहे कळून जाईल। जर एका बाजूने मराठा आरक्षणाची मराठा समाजाची अतिशय आता अवहेलना व्हावी आणि एका बाजूने मराठा समाज हा अतिशय गडगंज कारखानदार दिसतोय, त्या 10% मराठा समाजाला बघून जर तुम्ही 90% मराठा समाजाला हिनवत असाल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे राज ठाकरे साहेब। मला तुम्हाला विनंती करायची, तुमचा पक्ष अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पुढे चालून देशभरात होईल, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तुम्ही इलेक्शन लढावं, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणुका लढाव्या, जिंकाव्या, सभागृहामध्ये 13 नाही 33 तुम्ही नगरसेवक आणावे, आमदार आणावे, खासदार आणावे, माझं त्याच्याबद्दल काही एक म्हणणं नाही। पण यदा कदाचित मराठा समाजाला जर आरक्षण भेटत असेल तर त्यांच्यावर आणि मराठा समाजासाठी पोटतिडकीने लढणाऱ्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलावर तुम्ही यापुढे काही बोलू नये ही अपेक्षा मराठा समाजाची आहे। बस याच्या पुढे मनोज जरांगे यांच्याबद्दल राज ठाकरे यांनी काही बोलू नये असं सकल मराठा समाजाच्या वतीने राज ठाकरे यांना विनंती करण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन धनंजय दारुंटेसह अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।